नमस्कार मंडळी, मी मानसी. तर आज आहे या वर्षाचा शेवटचा दिवस. मागे वळून पाहताना जाणीव होते की स्वामींच्या कृपेने 2025 हे वर्ष माझ्यासाठी केवळ एक वर्ष नव्हतं, तर तो होता आठवणींचा एक सुंदर प्रवास. वर्षाची सुरुवातच बाप्पांच्या चरणी नतमस्तक होऊन झाली. मुंबईतली ती धावपळ ही खूपच सुखद होती. कॉलेजचा तो मराठी दिन, पहिल्यांदाच थिएटरमध्ये जाऊन अनुभवलेला तो सिनेमा आणि आमच्या किट्टूचं बारसं, प्रत्येक क्षणाने काहीतरी नवीन दिलं. गुढीपाडव्याची ती पूजा आणि मित्रमैत्रिणींसोबत केलेली ती धम्माल आजही ओठांवर हसू आणते. पण मनाला खऱ्या अर्थाने तृप्त केलं ते माझ्या कोकणाने. डेडलाईन्स आणि असाइनमेंट पूर्ण करून धावत पळत कोकण रेल्वे पकडताना जो आनंद व्हायचा तो जगातील कोणत्याही सुखापेक्षा कमी नव्हता. बाप्पाच्या आगमनाची आदल्या दिवशीची ती लगबग, घरातील ते भजनाचे स्वर, 11 दिवस केलेली ती मनोभावे सेवा आणि जड अंतःकरणाने बाप्पाला दिलेला तो निरोप, हे सगळं आजही डोळ्यांसमोर जिवंत आहे. यंदाच्या नवरात्रीत तर जणू देवीनेच बोलावणं धाडलं होतं. दिंडीमध्ये सहभागी होण्याचा तो योग जणू तिचाच होता. लग्नातील ती गोंधळ, ती मस्ती आणि घरच्यांसोबत घालवलेले ते सुवर्ण क्षण माझ्या मनाच्या कोपऱ्यात कायमचे जपलेले राहतील. 2025ने दिलेली सर्वात मोठी शिदोरी म्हणजे स्वतःची ओळख. या वर्षाने मला माणसं ओळखायला शिकवलं. काही कडू गोड प्रसंगाने मला उभं राहायची उमेद दिली. जगामध्ये बोलणारे खूप असतात, पण आपल्या मनाचा आवाज ऐकणं किती महत्त्वाचं आहे हे या वर्षाने अगदी स्पष्ट केलं. आपण किती खरे आहोत हे आपल्यालाच माहीत असलं की जगाला पुरावा देण्याची काही गरजच उरत नाही. स्वामींच्या कृपेने हे वर्ष खूप काही देऊन गेलं. आता याच अनुभवांची साथ घेऊन आणि स्वतःच्या मनाचा कौल घेत मी 2026 मध्ये पाऊल टाकत आहे. येणारे हे वर्ष स्वामींच्या कृपेने खूप चांगलं जावं हीच प्रार्थना. तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.